गेट डाउन मालूम है ना भैया? फायनली आम्ही चाललो आहे आमच्या ड्रीम डेस्टिनेशन मनालीला. सकाळी उठून आम्ही 6 वाजता कॅब बुक केली आणि निघालो आमच्या नागपूर एअरपोर्टवर. फायनली आमचं आज विमानात बसण्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं, कारण की आम्ही जात आहे मनालीला विमानाने फर्स्ट टाईम. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अक्षय आणि माझ्यासोबत आहे वंशिका. आम्ही जात आहे मनालीला विमानाने फर्स्ट टाईम. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा लास्टपर्यंत आणि कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आमचं प्लेन आहे 8:40 तर 2 घंट्या आधी आम्हाला यावं लागलं इथे चेक इन करायसाठी. आपली बॅग चेक होणार, आपले तिकीट्स चेक होणार, आपले आधार कार्ड चेक होणार, त्यानुसार आपल्याला अंदर एंट्री मिळणार. त्यासाठी आम्ही लाईनमध्ये लागून आमचे आधार कार्ड आणि तर विमानात आपण आपल्यासोबत एक 15 किलोची मोठी बॅग नेऊ शकतो आणि एक आपण छोटी बॅग नेऊ शकतो, ते 7 किलोपर्यंत. तर आम्ही आमच्यासोबत एक मोठी बॅग घेतली आहे आणि 2 छोट्या बॅग घेतल्या आहे. तर आपण आपली मोठी बॅग जे आहे ते लगेजमध्ये टाकणार आहे. लगेजमध्ये टाकासाठी आपल्याला इथे बेल्टवर ठेवावं लागेल बॅग आणि ते चेक करून आपल्याला लगेजमध्ये आपली बॅग जाणार आहे. दिल्ली तर या बेल्टवर आपण आपली बॅग ठेवत आहे. आता सर्व बॅग चेक होऊन आपल्याला आपल्या बॅग सील करून देतात. बघा, सील लावत आहे. तर आपल्या बॅगला आता सील लावून झालेला आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्या बॅगला सील लावलेला आहे. इथे आपण पाहू शकतो जिथे आपली चेन लागली आहे त्याच्यावर सील केलं आहे, म्हणजे कोणी आपल्या बॅगला उघडू शकत नाही. तर आम्ही आता आमच्या तिकीट्स घ्यायसाठी उभे झालेलो आहे लाईनमध्ये. तिकीट्स घ्यायसाठी आपला PNR नंबर दाखवून आपल्याला तिकीट घ्यायचे आहे. तर आपल्या मोबाईलवर ऑलरेडी तिकीट आली होती, तर तेचवाली तिकीट आपल्याला आता इथे काउंटरला दाखवून आपल्याला घ्यायची आहे, किंवा आपण आधार कार्ड दाखवून पण आपली तिकीट इथून घेऊ शकतो. तर या काउंटरवरून आपल्याला आता आपली फिजिकल तिकीट मिळत आहे. तिकीट मिळून वंशिका बघा कशी खुश झाली. आम्हाला आमचे तिकीट्स मिळाल्यावर आमचं एक्साइटमेंट आणखी जास्त वाढला आहे आणि विमानात कधी जातो कधी नाही असं वाटतं आहे. आम्ही जाणार आहे एअर इंडियाच्या प्लेननी. आम्ही सकाळी 6ला आलो, त्यामुळे आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे, म्हणून आम्ही इथे आता नाश्ता करणार आहे. पण एअरपोर्टवर खूप जास्त महाग नाश्ता आहे. कधी तुम्ही पोहा किती जास्त महाग खाल्ला आहे. इथे पोहा 150 रुपये प्लेट, 100 रुपये प्लेट समोसा आणि सर्व आयटम खूप जास्त महाग आहे. पाण्याची बॉटल पण 70 रुपयाची. तर आम्ही इथे आता घेणार आहे एक पोहा आणि एक पाणी बॉटल. तर आम्ही घेतला आहे 150 रुपये प्लेटचा पोहा आणि एक छोटीशी पाणी बॉटल, ते पण 70 रुपयाला. तर विमानतळावर खरंच खूप महाग आहे. तर आम्ही एकच प्लेट पोहा घेणार होतो, कारण की आम्हाला आमच्या प्लेनमध्ये पण फ्री मील आहे. तर प्लेनमध्ये पण आम्हाला नाश्ता मिळणार आहे, म्हणून इथे थोडासाच नाश्ता करायचा आहे आम्हाला. तर हा एक प्लेट पोहा झाला आहे 150 रुपयाला आणि एवढी पाण्याची बॉटल 70 रुपयाला झाली आहे. तर आम्ही आमचा पोहा आता एन्जॉय करणार आहेत. पोहा एन्जॉय करून झाल्यावर आम्ही आता जाणार आहे समोर पुन्हा सिक्युरिटी चेककडे, जिकडे आपली पुन्हा बॅग चेकिंग होणार. पुन्हा आपल्याला सर्व आपले बॅग, आपले मोबाईल सगळं काही आपल्याला चेक करणार. त्यासाठी आपल्याला आपलं सर्व जे इलेक्ट्रॉनिक सामान आहे, बेल्ट आहे, सगळं काही आपल्याला या ब्ल्यू ट्रेमध्ये काढून ठेवायचं आहे. आपल्या वॉलेट्स, आपल्या बॅगमध्ये जे काही लोखंडाचं सामान असेल किंवा काही पण असेल ते आपल्याला या ब्ल्यू बॉक्समध्ये काढून ठेवायचं आहे. इथे आपलं चेकिंग होणार, बॅग्स चेक होणार, आपल्याला पण चेक करण्यात येईल. त्यानंतर आपल्याला समोर जाऊ दे. तर आपण आपलं सर्व सामान याच्यात काढून ठेवायचं आहे. बेल्ट झालं, आपलं चार्जर झालं, वॉलेट झालं,
आपले मोबाईल झाले, त्यानंतर आपल्या बॅगमध्ये जे काही सामान असेल इलेक्ट्रिकचं ते सगळं सामान आपण याच्यात काढून ठेवायचं आहे. झालं ना? माझ्या बॅगमध्ये काहीच नाही. हां ते चालते. चेकिंग कंप्लीट करून आम्ही आलो आहे समोर वेटिंग हॉलमध्ये, जिथे आपल्याला प्लेनकडे नेण्यात येते. तर इथून आपल्याला प्लेनकडे नेण्यासाठी आपल्याला एक बस मिळणार आहे. त्या बसमध्ये आपल्याला बसून प्लेनकडे नेण्यात येते. तर आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि समोर आम्हाला प्लेनचा नजारा दिसत आहे आणि खूप जास्त एक्साइटमेंट वाटत आहे आम्हाला. फायनली आम्ही आमच्या प्लेनकडे जात आहे. एअर इंडियाचं हे प्लेन आहे. आमच्या प्लेनचा नंबर AI-416 आहे. खूप जास्त एक्साइटमेंट वाटत आहे आम्हाला फर्स्ट टाईम प्लेनमध्ये जायची. तर एअर इंडियाचं हे प्लेन राहणार आहे आणि बघा प्लेन कसं आहे. खूप मोठं प्लेन आहे. एक्साइटमेंट खूप जास्त आहे आम्हाला. तर आम्ही जातो आहे आता प्लेनमध्ये. बघा प्लेन किती मोठा आहे. तर आम्ही आता आमच्या प्लेनमध्ये आलेलो आहे. इथे समोर असते बिझनेस क्लास. बिझनेस क्लासच्या सीटा 2-2 सीटा असते आणि खूप महाग असते बिझनेस क्लासच्या सीटा. आमच्या सीट आहे इकॉनॉमी क्लासची, तर आमच्या सीटा थोड्या मागे आहे. 14B आणि आम्ही आमच्या सीटचा नंबर बघून आमची सीट बघत आहे. 14B 14A. विमानात बसण्याचं स्वप्न आमचं आज पूर्ण होणार आहे. नेहमी जमिनीवरून पाहणारं विमान आज आम्ही प्रत्यक्षात त्यात बसून उडणार आहेत आणि खूप जास्त मजा. तर आम्हाला आमची सीट भेटलेली आहे आता. फायनली आम्ही आमच्या सीटवर पोहोचलो. वंशिकाला मिळाली विंडो साईड सीट. सीटवर बसता बसता आम्हाला 2 इन्स्ट्रक्शन दिसले आहे. रक्षा जॅकेट आपकी कुर्सी के नीचे आहे म्हणते, म्हणजे लाईव्ह जॅकेट जे आहे आपल्या कुर्सीच्या खाली आहे. आणि कृपया बैठे हुए कुर्सी की पेटी बांधे रखी आहे, म्हणजे आपल्याला आपल्या कुर्सीची पेटी बांधायची आहे, म्हणजे आपल्याला बेल्ट लावून बसायचं आहे. सीट बेल्ट लावावंच लागते. सीट बेल्ट लावल्याशिवाय आपल्याला बसू देत नाही. तर इथे आपल्याला मॅन्युअल्स दिलेले आहे, ज्यात आपल्याला सीट बेल्ट, त्यानंतर प्लेनमध्ये असलेले सगळे सेफ्टी गार्ड्स वगैरे त्याची माहिती दिलेली असते. तर आता मी आमचा सीट बेल्ट लावत आहे. आमचं विमान आता चालू झालं आहे आणि बघा फर्स्ट टाईम आम्ही विमानातून बाहेर बघत आहे. खूप मस्त नजारा बघत आहे बाहेर. पूर्ण ढगं विमानाच्या खाली आहे आम्ही ढगाच्या वर आहे. तर विमान उडून आता 10-15 मिनिट झालेले आहे आणि आम्हाला मिळणार आहे आता विमानामध्ये नाश्ता. आणि विमानामध्ये नाश्ता मिळणार आहे, तर आमचं जे तिकीट आहे त्या तिकिटाच्या प्राईजमध्येच ते पैसे पूर्ण इन्क्लूड होते. तर आम्हाला हे फ्री मील आहे. तर बघू आता आम्हाला काय नाश्ता मिळते. पाण्याच्या बॉटल दिल्या डबल. तर इथे आम्हाला मिळाला आहे छान इडली आणि अमूलचं बटर पण आहे, इडली आहे, उपमा आहे, पाणी बॉटल आहे, पाव आहे.
आणि दही आहे, अमूलचंच दही आहे छान बघा. इडली आणि उपमा, खूप टेस्टी असा इडली आणि उपमा भेटलेला आहे आम्हाला आमच्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये. आणि हे दही पण खूप मस्त होतं. तर आम्ही जाणार होतो दिल्लीला. नागपूरवरून 1 घंटा 30 मिनटामध्ये आमची फ्लाईट पोहोचणार होती, पण आम्हाला या प्लेननी 1 घंट्यामध्ये पोहोचून दिलं आहे. तर 30 मिनिट आधीच आम्ही दिल्ली एअरपोर्टवरला पोहोचलो आहे. तर आम्ही आता इथून दिल्ली एअरपोर्टवर उतरणार आहे. त्यासाठी आम्ही आमची बॅग घेत आहे. गर्दी खूप जास्त होती तर आम्ही सगळ्यांना जाऊ दिलं. त्याच्यानंतर आम्ही उतरलो. दिल्ली एअरपोर्टवर उतरल्यावर आम्हाला खूप जास्त असं मजा आली, कारण की इथे पण खूप जास्त असे विमान पाहायला मिळाले. सर्वात जास्त मोठं एअरपोर्ट जे आहे ते दिल्ली एअरपोर्ट आहे. इथे खूप जास्त फ्लाईट्स असते. त्याच्यानंतर आमची बॅग जे आम्ही लगेजमध्ये टाकली होती ते बॅग आम्हाला 8 नंबर काउंटरवर 8 नंबरच्या बेल्टवर येणार होती. तर ही आमची बॅग आलेली आहे. आम्ही त्यासाठी आता खूप जास्त वेट केला. बॅग घेऊन आम्ही निघालो आहे दिल्ली पाहायला. मनाली जाण्यासाठी आमची बस रात्रीची आहे, त्यामुळे आम्हाला आज दिवसभर दिल्लीमध्येच घुमावं लागणार आहे. तर दिल्ली आम्ही आज विजिट करणार आहे. दिल्लीला इंडिया गेट, लाल किल्ला, चांदनी चौक आणि खूप सारे प्लेसेस विजिट करणार आहे. इंडिया गेटला येऊन आम्ही फोटोशूट केला. त्यासाठी बघा आमची मॅडम कशी पोज देत आहे. इंडिया गेटचा नजारा बघा, खूप छान असा इंडिया गेट आहे. त्यानंतर आम्ही आलो आहे लाल किल्ला बघायला. तर बघू शकता हेच ते प्लेस आहे जिथे नरेंद्रजी मोदी उभे राहून भाषण देतात, म्हणजे देशाचे पंतप्रधान इथे उभे राहून भाषण देतात. तर हा लाल किल्ला आहे. तर आपण जाणार आहे आता लाल किल्ल्याच्या अंदर. लाल किल्ल्याच्या अंदर आल्याबरोबर आपल्याला पहिले खूप सारे शॉपिंगची दुकानं दिसते. त्यानंतर हा आहे दिल्लीचा लाल किल्ला. सर्व एन्जॉय करून आम्ही आता जाणार आहे आमच्या ट्रॅव्हल्स पॉईंटकडे, जिथून आम्हाला मिळणार आहे आमची मनालीसाठी ट्रॅव्हल्स. तर आम्ही आता जात आहे आमच्या काश्मीरी गेट ISBT बस स्टॉपवर, जिथे आम्हाला मनालीसाठी आमची ट्रॅव्हल्स मिळणार आहे. आमची ट्रॅव्हल्स ऑलरेडी बुकिंग आहे. तर आमची 7 वाजताला ट्रॅव्हल्स लागली आहे. जिंग बस 9600 वोल्वो बस आहे. हे छान सेमी स्लीपर लक्झरी बस आहे. मनालीला स्लीपर बस जात नाही, म्हणून सेमी स्लीपरच बस करावी लागते. तर दिल्लीवरून आपल्याला 12 घंटे लागणार आहे मनालीला जाण्यासाठी. तर पूर्ण ओव्हरनाईट हा प्रवास राहणार आहे. बस बघू शकता तुम्ही, खूप जास्त कम्फर्टेबल आहे आणि छान बस आहे. तर ओव्हरनाईट प्रवास करून आम्ही पोहोचलो आहे आता सकाळी 6 वाजता मनालीला. इथून आम्ही कॅब बुक करून हॉटेलला गेलो. हॉटेल आमचं प्री बुक नव्हतं, तर आम्ही तिथे हॉटेल सर्च केलं आणि इथे आम्हाला छान पॅकेजमध्ये हॉटेल बुक केलं आहे 3 दिवसासाठी, ज्यात आम्हाला 3 दिवस राहणं, खाणं आणि गाडीनं घुमवणं हे त्यांच्याकडेच होतं. सकाळी 6ला पोहोचल्यावर इथे टेम्परेचर आहे -2 डिग्री सेल्सिअस. थंडी खूप जास्त आहे. हे आहे आमचं हॉटेल. आम्ही आता रूममध्ये जाणार आहे. आता झोपून जायचं डायरेक्ट.
बघू शकता रूम पण आम्हाला खूप छान रूम मिळाली आहे, छान हॉटेल मिळालं आहे. बघा अंदरून रूम किती मस्त आहे. आपल्या घरासारखी रूम आहे. छान बेड, टी व्ही, त्यानंतर सोफा पण आहे तिकडे, पडदे लागलेले आहे, छान लाइटिंग लागलेली आहे आणि छान मिरर पण आहे. तर 3 दिवसासाठी आम्ही हे रूम बुक केली आहे, हे हॉटेल बुक केलं आहे आणि आम्ही 3 दिवसासाठी हॉटेलवाल्याकडूनच आपल्याला गाडी राहणार आहे घुमण्यासाठी. तर आम्ही रेडी होऊन छान बाहेरचा नजारा बघा हॉटेलचा. आम्ही आमच्या रूमला लॉक करून आता जाणार आहे फर्स्ट डेच्या ट्रिपला, जे आहे लोकल साईट सीन. तर आम्ही आज लोकलमध्ये घुमणार आहे. हे आहे मॉल रोड. मॉल रोडला खूप सारे शॉपिंगचे दुकान आहे, जिथे आपण खूप सारी शॉपिंग करू शकतो. छान छान स्वेटर्स, खूप सारे शॉल वगैरे खूप सारे दुकान आहे आणि फूड आयटम्स पण खूप सारे आहेत. इथे आपण शॉपिंग पण करू शकतो आणि खूप सारं नाश्ता खाण्यापिण्याचं पण करू शकतो. माझे आवडतं ते बघायचं आहे. लोकल साईट सीइंगसाठी आम्ही आज पैदलच घुमणार आहे. तर आम्ही आज मॉल रोड, हिडिंबा देवी टेम्पल आणि जवळपासचे प्लेसेस घुमणार आहे. तर आम्ही आता जात आहे हिडिंबा देवी टेम्पलला. मधातच आम्हाला भुट्टाचा दुकान मिळालं. एवढ्या थंडीमध्ये गरमागरम भुट्टा खायचा मजाच वेगळा आहे. तर इथे आम्ही भुट्टा घेत आहे. गरम भुट्टा खायला मजा येते. छान भुट्टा एन्जॉय करत करत आम्ही पैदलच जाणार आहे हिडिंबा देवी टेम्पलला. सेल्फी न जे आहे ना ते नाही निघालं. थंडी खूप जास्त आहे इकडे आणि आम्ही आमच्या कानटोप्या रूमवरच विसरून आलो आहे. म्हणून आता आम्ही इथे कापूस कानात टाकत आहे. कापूस कानात टाकून आम्ही आता समोर हिडिंबा देवी टेम्पलकडे जाणार आहे. तर हे आहे हिडिंबा देवी टेम्पलचं गेट, जिथून आपण अंदर जाणार आहे. आता मंदिराला खूप साऱ्या पायऱ्या आहे, तर आपण पायऱ्यांनी चढत जाणार आहे वर. पण जसं आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की बर्फ राहणार इथे, बर्फ सध्या डिसेंबरमध्ये तर बर्फ नाही आहे. बर्फ इथे पडणार आहे जानेवारी फेब्रुवारीला. आम्ही व्हिडिओ पाहून आलो होतो इथे की डिसेंबरमध्ये बर्फ आहे म्हणून, पण आम्हाला काही बर्फ पाहायला भेटला नाही. पण इथे खूप सारे असे पाय नजारे आहे जे पाहून खूप मस्त मजा येत आहे. हे देवदारचे झाड, खूप मोठे मोठे झाड आहे देवदारचे. हा थकली पी थकली. शिंग राहते त्याला, मोठा मोठा शिंग आहे त्याला. हा इथला याक प्राणी जो खूप जास्त फेमस आहे मनालीमध्ये. यावर फोटो काढायसाठी पण 50 रुपये लागते. तर आम्ही याच्यावर फोटो काढायसाठी पैसे दिले नाही, आम्ही फ्रीमध्येच फोटो काढून घेतले. त्याच्यानंतर आम्ही आलो आहेत हिडिंबा देवी टेम्पलकडे जात आहे. हिडिंबा देवी टेम्पलकडे जाताना पुन्हा खूप सारे दुकान लागते, जिथे आम्ही आमच्या घरासाठी छान अशी पेंटिंग घेतली बनवून. बघा इथे किती छान छान पेंटिंग्स आहे. तर आम्ही हे वाली पेंटिंग आमच्या घरासाठी बनवून घेत आहे. साइन बोर्ड आहे मिस्टर अँड मिसेस भुगे. एक एक स्पेलिंग लिहित आहे छान हाताने. हिडिंबा देवी टेम्पल. ये बड़े बड़े पेड़ देवदार. तर फायनली आम्ही पोहोचलो आहे आता हिडिंबा देवी टेम्पलला. हे आहे हिडिंबा माता टेम्पल.
कसं वाटतं हे घालून? मनाली हां मनाली का गेट मनालीच्या गेटअपमध्ये खूप सारे फोटो काढून असा आमचा डे 1 आता इथे संपला. आता आम्ही आमच्या रूमवर जाऊन आराम करणार. तर दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या रूमला लॉक लावून नाश्ता करायला जाणार होतो. तर नाश्ता आमच्या हॉटेलमध्येच आहे. नाश्ता आणि जेवण दोन्ही पण आमच्या पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे. तर इथे आम्ही छान नाश्ता एन्जॉय करून आज आम्ही बर्फ पाहायला जाणार आहे. तर आपल्याला अटल टनल क्रॉस करून बर्फ पाहायला मिळणार आहे. आता आम्ही पोचलो आहे अटल टनलवर. अटल टनल हे खूप मोठी सुरंग आहे जे 9 किलोमीटर लंबी आहे. त्यानंतर इथे आपण बघू शकता आम्ही पोचलो आहे स्नोवर. इथे खूप सारा बर्फ आहे. तर आम्ही एवढ्या पहाडावर येऊन आता हे 100 रुपयाचं भेल खात आहे. मँगो भेल 100 रुपयाची. थबा गोटा आहे, गोटा लागला. 100 रुपये में भेल, मैंगो वाली भेल. तर बर्फामध्ये आम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आज करणार आहेत, जसं स्केटिंग, ट्यूब रायडिंग आणि झिप लायनिंग. तर खूप मजा येणार आहे आता. Back to madam, sit down. Okay, ready? First ticket. It's a little. एजेंट का है जिसको तू देगा पर पर्ची. इथला नजारा बघू शकता, किती सुंदर असा नजारा आहे. घे लवकर. किती काउंट लावली यार. पडले ना नवऱ्यासोबत झगडा करते, नवऱ्यासोबत झगडा करते नसती. तर आम्ही आता करणार आहे झिप लायनिंग, ज्यात खूप 2 लंबे तार आहे आणि त्याला लटकून आम्हाला दूर ढकलून देणार आहे. तर बघू शकता. हाथ पकड़ पैर सीधे करो आगे, बस फोन टाइट हो. पैरों को सीधा करो मैडम. लक्ष्य ठेव. खूप जास्त भीती वाटत आहे, पण मजा पण तेवढीच येत आहे. तर ही आहे ॲक्टिव्हिटी झिप लाईन. तर इथे आम्ही खूप जास्त एन्जॉय करून आता वापस जात आहे आपल्या हॉटेलवर. बघू शकतो आपण पहाडाचे नजारे किती सुंदर दिसत आहे.
तर थर्ड डे आम्ही नाश्ता करून आम्ही पुन्हा निघलो आहे आमचा थर्ड डे एन्जॉय करायला. तर हा आहे हॉट एअर बलून, पण आम्ही ही ॲक्टिव्हिटी स्किप केली कारण की हॉट एअर बलूनमध्ये काही तेवढी मजा येत नाही. तर आम्ही हे स्किप केली, इथे बसलो नाही. समोर आम्ही निघालो रिव्हर राफ्टिंगसाठी. तर आम्ही बसलो आहे बोटमध्ये रिव्हर मालूम आहे ना भैया. इथे खूप जास्त मजा येणार. भैया गेट डाउन मालूम है. रस्सी पकड़ो. ओए! चलो भैया आप दोनों गेट डाउन करो. ओनली गेट डाउन. थोड़ा आगे झुको आगे. ओके कम बैक गाइस. कम बैक. ये तो अभी कुछ नहीं, इससे बड़े बड़े आएंगे आगे. अभी पानी गर्म है ना. ओके अभी रस्सी छोड़ दो, रिलैक्स हो जाओ. ओके दोनों हाथ इधर पकड़ो भैया. हेलो सर, हाउ आर यू. आपका मेरे. तर अशा प्रकारे आमची मनालीची ट्रिप खूप मस्त झाली आणि आता आम्ही जात आहे वापस आमच्या गावाला. हेच होय आहे गाडी मागे आहे. इथे बेबी इथून चढ ना, मी काढतो ना व्हिडिओ. हां बंद कर. लास्ट चाल, सगळ्यात लास्ट तिकडून चढा लागत होता आपल्याला. तर फायनली इथे आमची मनालीची जर्नी संपलेली आहे आणि आम्ही जात आहे वापस आपल्या गावाला. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.